काय उद्देश होता जनता दरबार आपण बोलवलं, काय उद्देश होता? मला सगळ्यात महत्त्वाचं आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळेमध्ये एकदा आढावा बैठकीसाठी आले होते. जयंत पाटील जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पण आले होते. त्या सर्वांनीच सर्वच संपर्क मंत्र्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की आठवड्यातले आपण किमान 2 दिवस, महिन्यातले 2 दिवस, कोणताही तुम्हाला जे वाटतात ते महिन्यातले 2 दिवस, म्हणजे 15वाड्यातला एक आणि दुसऱ्या 15वाड्यातला एक, तर मी पहिला आणि तिसरा सोमवार असं आम्ही फिक्स केलेलं आहे की जे औरंगाबाद संपर्क मंत्री या नात्याने आम्ही इथं बसावं आणि ग्रामीण भाग असेल, शहर असेल, सगळ्यांचा ज्यांचे जे म्हणून प्रश्न असतील त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. जिथे जिथे आपल्याला फोन्स करून सूचना देता येतील तिथं फोन्स करून सूचना द्याव्यात, जिथं पत्र देऊन सूचना देता येतील तिथं पत्र देऊन सूचना द्याव्यात. पण लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात. आता महानगरपालिकेमध्ये कुणाच्याकडं ड्रेनेजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते नाही आहेत, कुठे लाईट नाही आहे, या प्रश्नांची सोडवणूक आम्ही करण्यासाठी आता तो सगळा मी गठ्ठा घेतला आहे आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर बैठक घेऊन हे प्रश्न जनतेचे सुटावेत यासाठीचे मी बैठक घेऊन प्रयत्न करेन. त्याचबरोबर वेगवेगळे ग्रामीण भागातले सुद्धा जे प्रश्न असतात, आता पाणी टंचाई आहे, कुठेतरी पाण्याचा प्रश्न आहे, कुठेतरी राईट टू वे म्हणजे रस्ता देण्यासाठीच्या काही तहसीलदार SDOंकडचे प्रश्न आहेत, काही विजेचे प्रश्न आहेत, काही सामाजिक न्याय विभागाचे प्रश्न आहेत, काही पगार वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या काही अनुकंपा आणि असल्या संबंधीचे प्रश्न आहेत. मला वाटतं अनेक प्रश्नांची सोडवणूक निश्चित प्रकारे आपण करू शकतो आणि म्हणून कधीतरी जनतेच्या माध्यमातून सुद्धा थेट जनतेची सरकारने जर भेटलं तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट आपल्याला कळतो 2 आधारावर. एक तर जनतेला अधिक विश्वास वाटतो आणि आपल्याला सुद्धा जनतेच्या मनातले प्रश्न, ग्रासरूट रिॲलिटी काय, आपण जे धोरणं बनवतो, आपण जे कायदे करतो त्याची खरंच अंमलबजावणी किती प्रमाणात होते, या सगळ्या गोष्टींची सुद्धा जाणीव आपल्याला जवळून सामान्य लोकांच्या अडचणी पाहून लक्षात येते. अनेक गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर ज्या काही क्वासी ज्युडिशरी अधिकार असतात त्यांच्यामध्ये पडून असतात, म्हणजे न्यायालयच असतात ते छोटे छोटे, तिथे पडून असतात, त्यांचे न्याय निवाडा लवकर होत नाही. अशा वेळेस अनेक गोष्टींचं चर्चा झाल्यावर मंत्रिमंडळातसुद्धा अशा गोष्टी बोलून आपल्या सरकारच्या कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या संख्येने आज मला लोक या ठिकाणी भेटले आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या संदर्भाने मी खूप गंभीरपणे सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात, इनवर्ड आउटवर्ड केले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठीची एक विशिष्ट यंत्रणा उभी केलेली आहे. मला वाटतं की लोकांचा विश्वास हळूहळू जनता दरबारांच्या दृष्टिकोनातून वाढेल आणि सर्वच मंत्र्यांनी हे जर केलं तर नक्कीच जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल असं मला विश्वास आहे. सर, शहरामध्ये सध्या पाणी प्रश्न खूप पेटलेला आहे. शिवसेना असेल की भाजप असेल सगळेच पाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र भाजप आता पाण्यासाठी आंदोलन करणार आहे. तर इम्तियाज जलील म्हणतात की तुम्ही पैसे जरी कमी केले तरी मुबलक पाणी कधी देणार हे सांगा. फडणवीस 23 तारखेला शहरात येतात. नाही, असं मला वाटतं की समांतर पाणी पुरवठा योजनेचा जो काम आहे ते लवकर व्हावं हा त्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. हा जर विषय लवकर झाला तर नक्कीच मोठ्या पद्धतीनं मुबलक पाणी उपलब्ध होईल. शेवटी काय की आहे या योजनेतून तेवढं पाणी पुरत नाही, म्हणूनच 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी देण्याची व्यवस्था करावी लागते आणि त्यातूनच लोकांना पाहिजे तेवढं पाणी मिळत नाही. म्हणून यासाठी लॉंग टर्म सोल्युशन म्हणजे दूर दृष्टिकोनातून किंवा दूरगामी होणारं जे एखादा त्याचा उपाय आणि एक शॉर्ट टर्म प्लॅन असं 2 पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा तर असं असतं की मला आता आज कितीतरी प्रश्न असे पण आढळले की साहेब पाणी आहे परंतु लोकांनी मनानी कनेक्शन्स घेतल्यामुळे मग ते प्रेशर्स जे असतात ते म्हणजे मोठ्या मेन पाईपलाईनमधून कनेक्शन घेऊ नये, पण तरी जर कनेक्शन घेतलं असेल तर पुढच्यांना पाणी येत नाही. म्हणजे याचा अर्थ मॅनेजमेंट ऑफ वॉटर सप्लाय जे आहे, पाणी आहे तो मॅनेजमेंट ऑफ वॉटर सप्लाय त्या एरियातला नसल्या कारणाने सुद्धा त्या काही भागांमध्ये पाणी मिळत नाही. आणि म्हणून एकंदरच पाण्याच्या संदर्भातील व्यवस्थापन चांगलं करणं ही निश्चित गरज आहे आणि तशा बाबतीत मी माननीय आयुक्त आस्तिक पांडे यांनाही आज फोनवर बोलले, अजूनही बैठक घेऊन त्यांना कळवतो आहे आणि मला वाटतं की यामध्ये खूप अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे. 30 वर्षामध्ये युतीचा जो कार्यकाळ होता यामध्ये पाणी प्रश्न सोडवण्यात अपयश आला असं आपल्याला हा एक नक्की आहे की जी समांतर पाणी पुरवठा योजना आहे तिचं काम नक्कीच जास्त काळ रेंगाळलं
त्याला एक न अनेक कारणं असू शकतात, परंतु एवढं लांब रेंगाळायला नको होतं. शेवटी हे महत्त्वाचं मराठवाड्याचं नाक, मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबाद शहराचं एक मोठं नाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की या कामांना गती निश्चित प्रकारे दिली जाईल. माननीय एकनाथरावजी शिंदे असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही स्वतःसुद्धा संपर्क मंत्री म्हणून आणि मराठवाड्यातले कार्यकर्ते म्हणून यात लक्ष घालू आणि अतिशय जलद गतीनं या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करू. औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यानंतर नामांतराचा मुद्दा पुन्हा गाजतोय. महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं हे कागदोपत्रीच करायला हवं होतं, मुख्यमंत्र्यांनी हे का केलं नाही असा प्रश्न स्वतः केंद्रीय मंत्री विचारतात. मला वाटतं कोणी कुठे भेट द्यावी तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करण्याची इच्छा नाही आहे. माझं एकच म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भाने जे काही आहेत ते त्या पक्षांचे अजेंडे असतात. मला असं वाटतं की मी आज या विषयासंदर्भात माझं व्यक्तिगत मत देणंसुद्धा गरजेचं मी समजत नाही. दुसरं संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम होतं. मला असं वाटतं की हा विषय आमच्या पक्षाच्या आणि आमच्या सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही. आमच्या पक्षाचं तर काहीच नाही आहे, पण आमच्या सरकारच्या अजेंड्यावर सुद्धा हा विषय निश्चित प्रकारे नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय ते संभाजीनगर म्हणतात, शिवसेना सगळी संभाजीनगर म्हणते, त्यात त्यांना नक्कीच आनंद आहे. सगळ्यांनाच आनंद असेल तरी काही अडचण नाही. आम्ही पण म्हणजे गरजेप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे लोक म्हणतात. मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे असा काही विषय नाही. बरेच प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, अन्य काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण अधिक जास्त लक्ष देऊ. देखिए सर, मुख्यमंत्री तो कहते हैं कि स्पष्ट रूप से संभाजीनगर है. वो बोल रहे हैं वो बिल्कुल बोलते ही है तो ठीक है, तो है ना, कोई उनके तरीके से वो बोलते आए हैं तो होगा ना, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं. हर एक को अपना तरीके से बोलने का अधिकार है और वो रहना चाहिए, उसमें कोई प्रॉब्लम नहीं. आप राष्ट्रवादी पार्टी के अहम जिम्मेदार हैं, क्या जनता का आह्वान करेंगे? बिल्कुल, अभी हम जनता से आह्वान करना चाहते हैं कि भाई हर हफ्ते का हमने ऐसा शेड्यूल बनाया कि हर हफ्ते कोई ना कोई मंत्री यहाँ पे मौजूद रहेंगे और हर मंडे या ट्यूसडे 2 दिन हमने ऐसा इसका नियोजन बनाया कि भाई जनता दरबार अपन हमेशा लगाएंगे. जनता दरबार लगाने का मकसद ये है कि भाई जो लोग मंत्रालय नहीं जाते, जिनका मुंबई में मतलब जाने की वजह नहीं है, जो जा नहीं सकते, तो मंत्री को यहाँ बुला के हम जनता की सेवा करना चाहते हैं. अच्छा, मतलब यहाँ पर समस्या कौन सी समस्या लेके आए? अभी बहुत से लोगों की शिकायत ये है कि भाई किसी का पानी का मसला है, किसी का नौकरी का मसला है, किसी की नौकरी मतलब कोविड में चली गई तो वो वापस नौकरी के लिए आए. कोई जो है तो मतलब अभी ये मेरे साथ ही एजाज भाई बोल के थे, तो उनका एसटी में वापस मतलब पिछले टाइम वो निलंबित हुए थे, तो वो मसला लेकर यहाँ आए थे. तो ऐसे बहुत से मसले हैं जो एकदम जो निजी मसले भी है, लोगों के पर्सनल मसले हैं, किसी की कंप्लेन हो रही नहीं, किसी कंप्लेन हो रही, कोई ज़बरदस्ती किसी को सता रहा. ऐसे मसले राजेश भैया टोपे के सामने जनता ने रखे और भैया ने उसका अच्छे से हल किए. मतलब इमीडिएटली उसके फ़ोन के ऊपर ही ये मामला हल हो जा रहा है. तो पब्लिक से और जनता से हमारी आह्वान है कि भाई हर वक्त जैसा हम इसके आगे भी और ऐसे कार्यक्रम लेंगे जिससे पूरे महाराष्ट्र के मंत्री यहाँ औरंगाबाद में बुलाएंगे और औरंगाबाद की जनता के जो भी मसले तो इंशाअल्लाह ताला हम यही मसला हल कर देंगे राष्ट्रवादी भवन. तो कितनी शिकायत है? अभी तकरीबन 150 लोगों के तो नाम मैंने पिछले टाइम देखा था, अभी और लेकिन नाम चालू है. और आप देख ही रहे होंगे कि जनता जो है तो शिकायत लेके आ रही है और भैया साहब उनके जो है तो शिकायत हल करने में पूरी कोशिश कर रहे हैं. कहीं ऐसा तो नहीं है इलेक्शन का फंडा है? नहीं, इलेक्शन का कोई मसला नहीं, इलेक्शन की कोई बात ही नहीं. हम सत्ताधारी पार्टी के लोग हैं, अगर हम इनका काम नहीं करेंगे तो कौन करेंगे? कितने बजे तक टाइमिंग? अभी ये 4 बजे से 6 बजे तक था, लेकिन उसमें भी जो है तो आप देख रहे हैं गर्दी. अभी भैया साहब अभी 6 बजे तो 6 तो बज ही गए, लेकिन जब तक पब्लिक आते रहेंगी, जब तक लोगों के मसले हल नहीं होंगे, जब तक राजेश भैया टोपे यहाँ से नहीं हिलेंगे. मेरा नाम जलील अहमद खान, मैं राष्ट्रवादी जिला अध्यक्ष अल्पसंख्यक विभाग औरंगाबाद. मेरा नाम इरफान भैया पटेल, मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सफाई कामगार सेल. आज यहाँ पर जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जनता दरबार रखा गया था, जिसके शुरुआत आदरणीय राजेश भैया टोपे, आरोग्य मंत्री
और कुटुंब कल्याण मंत्री इनके हाथों से हुआ गया। तो उसमें हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल की तरफ से एक निवेदन देने आए थे। निवेदन का विषय ऐसा था कि सफाई आरोग्य कर्मचारी जिनके बहुत दिनों से कुछ प्रश्न प्रलंबित थे, उसके ऊपर साहब से हमने कहा कि उनके ऊपर ध्यान दिया जाए, उनके प्रश्नों को सुलझाया जाए। तो राजेश भैया टोपे साहब ने भी आश्वासन दिया है कि मैं इनके लोगों के काम जल्द से जल्द करके दूंगा। और एक दूसरी बात, मैं कार्यकर्ताओं को, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ताओं को, सामान्य नागरिकों को एक बात बताना चाहता हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से जो औरंगाबाद में जनता दरबार की शुरुआत हुई है, ये बहुत ही अच्छी बात है। जहाँ तक कि जो लोग मुंबई तक नहीं जा सकते, मुंबई तक लोग मंत्री के पास नहीं जा सकते, वो उस लोगों के लिए यहाँ पर आकर लोगों के बीच मंत्री बैठने वाले हैं। ये कहीं ना कहीं औरंगाबाद के लिए खुशखबर है। तो पूरे जनता से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता से मैं अपील करना चाहता हूँ कि उन्होंने इस संधि का फ़ायदा उठाना चाहिए और यहाँ पर जनता दरबार में आके जो भी मंत्री जिस दिन भी आएगा उनके पास आके अपनी समस्या मांगनी चाहिए।